ईश्वरी देसाई हे कॅरेक्टर मी करते आणि ही मूळची इंदोरची आहे. पण या सगळ्यासाठी आता सगळ्यांना माहितीच आहे की माझं हिंदी अजिबात चांगलं नाही आहे आणि ते धिंगाणा किंवा या आपल्या स्टार प्रवाहाच्या रियालिटी शोजमधून हे सगळ्यांना कळलेलं आहे. पण तरीसुद्धा स्टार प्रवाहाने एवढा माझ्यावरती विश्वास दाखवला आणि हिंदी म्हणजे अक्षरशः मधली वाक्य सगळी हिंदी आहेत, इंदोरी थोडी भाषा आम्ही घेतलेली आहे. तर इतका त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला की मी ते करू शकेन. त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि तो विश्वास मी सार्थ करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि यासाठी सगळ्यात मेन आमचे जे महेश तागडे आमचे जे प्रोड्युसर आहेत आणि जितेंद्र गुप्ता हे इंदोरचे आहेत आणि त्यांनी मला खूप मदत केली या सगळ्यासाठी. म्हणजे तिकडचे काही शब्द विशिष्ट जे ईश्वरीच्या तोंडी आहेत त्यामुळे मजा येते काहीतरी नवीन करायला. परत एकदा नवीन भाषा, नवीन कॅरेक्टर आणि नवीन रील्स. येस येस. आणि ईश्वरी ही खूप बडबडी आहे, धडपडी आहे आणि खूप बडबड करणारी फिल्मी आहे, भयंकर फिल्मी आहे ही. आणि या तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णव यांची नोकझोक आणि थोडीशी गोड लव्ह स्टोरी असं सगळं बघायला मिळणार आहे. त्यामुळे बघायला विसरू नका तुही रे माझा मित्र 23 डिसेंबरपासून रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस हिअर. आणि अशी जी एंट्री झाली आमची, दिस वॉज अनएक्सपेक्टेड आणि ऑसम. म्हणजे असं सनसेट आहे हे फार माझ्यासाठी फार असं एक ड्रीम सिक्वेन्स होता. आणि जसं की सगळे चेकबॉक्स हळूहळू टिक होत आहेत तसं एक हा चेकबॉक्स माझा टिक झाला आत्ता. सो आय एम ट्रुली ऑनर्ड अँड एक्सायटेड टू बी पार्ट ऑफ दिस फॅमिली. स्टार प्रवाहावर मी पुन्हा एकदा काम करतो. आय एम सो एक्सायटेड आणि खूप मजा येते काम करताना. मला खूप काही बोलायचं आहे. थँक्यू सो मच सतीश सर. आय ऑलवेज वॉन्टेड टू वर्क विथ यू. मी तुमच्या टिकटिक वाजते डोक्यात त्या गाण्यापासून तुमचा फॅन आणि त्या फिल्मसाठी मी ऑडिशन पण दिलं होतं. सो इन अ वे मी इनडिरेक्टली का होईना आता तर डिरेक्टलीच मी आत्ता तुमच्यासोबत काम करतो. आय एम सो हॅपी अँड थँक्यू सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच महेश सर, जितेंद्र सर. खूप मजा येते तुमच्याबरोबर काम करताना. मला डे वनपासून असं वाटतच नाही की मी नवीन शो करतोय. मला असं वाटतं की मी आधीपासून या सगळ्यांना ओळखतो आणि मी याच्या आधी पण खूप सीन्स केले किंवा सरांसोबत काम केलं आहे. सो एक सेन्स ऑफ सिक्युरिटी टाईप्स मला तिथे मिळते. सो आय एम सो हॅपी अँड खूप आय बीन व्हेरी फॉर्च्युनेट की मला खूप चांगल्या चांगल्या कलाकारांसोबत काम करायला मिळते. शर्वरी आहे, स्वातीताई आहेत, रुपल, मधुरा, आशू, खूप जण आहेत. खूप मजा येते काम करताना. सो आय एम सो हॅपी आणि आय एम शुअर की हा जो शो आहे तो ऑडियन्सला रेझोनेट करेल व्यवस्थित आणि खूप मजा येईल त्यांना सुद्धा बघताना. बेसिकली इट्स आय हेट टू लव्ह यू अँड आय लव्ह टू हेट यू काइंड ऑफ लव्ह स्टोरी आहे. सो हेट्रेडपासून त्यांची सुरुवात होते आणि तो जो आर्क आहे तो लव्हपर्यंत कसा जातो की नाही किंवा काय होतं त्यांचं पुढे. सो ही बेसिकली स्टोरी आहे. सो खूप मजा येणार आहे. शर्वरी मला पकडते मगत बसून कारण ती तिथेच रडत होती की अरे काय हे मला माहिती नाही कसं मी जाणार, मला पाण्याची भीती वाटते. पण आय थिंक शी इज काम ना. ओके. ते म्हणतात ना की पाण्यात पडलं की पोहायला माणूस शिकतो, त्यामुळे काळजी करू नकोस. मी तिला सेम सांगितलं पण ती म्हणाली पाण्यात पडल्यावर पोहेपर्यंत जर आपण राहिलो सर असं काय करायचं. असं कसं अख्खा मीडिया है. फिल्म हो, सीरियल हो या फिर कोई हीरो हो, तभी बड़ा होता है जब विलन दमदार होता है. आणि यासाठीच एक दमदार एंट्री, कहाणी में ट्विस्ट आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत ह्या सिरियलचा विलन आशुतोष गोखले याचं. नाही जोपर्यंत विलन त्यांना छळत नाही, हो की नाही. त्यामुळे आशुतोष काय सांगशील ह्या तुझ्या कॅरेक्टर बद्दल? कॅरेक्टर बद्दल फार नाही सांगू शकणार कारण जसं इंट्रोडक्शन केलं त्यात कळलंच असेल की खलनायक आहे, नेगेटिव्ह पात्र आहे. त्यामुळे त्याचे ट्विस्ट आणि जे काही असतील ते मालिका जशी सुरू होईल तसे दिसतीलच. त्यामुळे त्याबद्दल फार बोलू नाही शकणार. पण हे करायला डेफिनेटली मजा येते. म्हणजे मी कधीच याआधी खलनायक साकारला नव्हता आणि ती संधी मला स्टार प्रवाहाने दिली त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. पण खरं सांगायचं तर म्हणजे स्टार प्रवाहावर आत्ता पुन्हा या भूमिकेत येताना असं वाटतं की जरा एक वर्ष सव्वा वर्ष घरापासून लांब होतो आणि सगळं फिरून इथे तिथे जाऊन पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय. आणि म्हणजे ज्या घरात आपणही लहानाचे मोठे झालोय आणि मग मोठे झाल्यावर जरा उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलो,
फार किती शिकलोय मला माहित नाही सर, कदाचित नापास झालो असेल बाहेर, पण तरीही तुम्ही मला या घरात पुन्हा घेतलंय, पुन्हा बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि अर्थात टेलटेल मीडिया, महेश सर, जितू सर, सगळ्यांचेच खूप आभार. आणि सोबत खूप छान टीम मिळाली आहे, त्यामुळे मजा येते. शर्वरीला मी आधीपासून ओळखतो, पण कधी काम केलं नव्हतं सोबत, ती संधी मिळाली. अभिजित आणि मी खूप पूर्वी एक काम केलंय, त्याबद्दल न बोललेलं बरं. पण त्यावेळी जे झालं तसं आत्ता डेफिनेटली होणार नाही याची मला खात्री आहे, कारण आमच्या पाठीशी भक्कम निर्माते, एक खूप चांगली टॉपची नंबर 1 वाहिनी आहे आणि अर्थातच रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आहे. त्यामुळे खूप एक्साइटेड आहे, बघूया कसं होतंय, काय होतंय. क्या बात आहे. आणि ते आता वाईट शाहरुख खान सापडलाय तुला डर मधला साधारणतः, म्हणजे बघूया. निगेटिव्ह खूप त्याची मोठं पहिली विधान होईल, गोष्ट. पण हो म्हणजे प्रयत्न तेच असतील. पण ऍक्च्युली म्हणजे रंग माझा वेगळा करताना जे त्याच्या सेकंड पार्ट नाही, म्हणजे लीप नंतर जी शेड होती निगेटिव्ह, ती करायला खरोखर मला जास्त मजा आलेली. कारण पहिली 3 वर्ष साधा समजूतदार सोज्वळ मुलगा करून बोर झालं होतं. असं नाही म्हणणार मी सर, अजिबात नाही, बोर नव्हतं झालं. पण खरंच पुढे जी वेगळी एक शेड करायला मिळाली, त्याच्यात जास्त मजा आली. आणि आता इथे पूर्ण वेळ तेच करायचं आहे याची उत्सुकता आहे आणि हेच करायचं होतं. आणि ती संधी दिल्याबद्दल खरंच मनापासून आभार पुन्हा एकदा. नमस्कार. आपण 2 आठवड्यापूर्वीच भेटलो होतो सगळे. तर मला जे म्हणायचं आहे त्याच्या आधी तुम्हा सर्वांबरोबर एक गोष्ट मला शेअर करायची. आपण 2 आठवड्यापूर्वी भेटलो होतो. आपण आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने भेटलो होतो. आणि त्याचे आज पहिल्या आठवड्याचे नंबर्स आले आणि आफ्टरनूनचा सर्वात बिगेस्ट लॉन्च आई आणि बाबा रिटायर होते. त्यामुळे आम्ही तुमच्या साक्षीने एखादा शो सुरू करतो, तर हे माझं कर्तव्य आहे तुम्हाला सांगायला की तुमच्या साक्षीने जो शो आम्ही सुरू करतो तो उच्चांक गाठतो आणि ह्या दोन्ही शोजही तसंच होईल अशी माझी खात्री आहे. क्या बात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मगाचपासून इथे हे सगळे फार मोठे कलाकार आहेत, हे स्टार प्रवाह वाहिनीचं खूप तोंड भरून कौतुक करत आहेत. इट जस्ट गोज टू से की आज स्टार प्रवाहांनी जो एक कलाकारांबरोबर, निर्मात्यांबरोबर, दिग्दर्शकांबरोबर, टेक्निशियन्सबरोबर, तुम्हा सर्वांसोबत जो एक बॉन्ड क्रिएट केला आहे, जी एक मैत्री क्रिएट केली, त्याच्यामुळेच हा प्रवास या अथान समुद्रात आज आपण एकत्र पाहतोय आणि पुढे नेणार आहोत. त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आता श्रुती, तुझ्या प्रश्नाकडे. धमाकेदार डिसेंबर. तर डिसेंबर हा महिना नेहमीच खूप ऊर्जादायक असतो आणि 25 तारखेनंतर जास्तच ऊर्जा असते सगळ्यांना. तर ती ऊर्जा तशीच कायम ठेवण्यासाठी आमची ही जी एक कमालीची मार्केटिंग टीम आहे, ज्याने आज तुम्हाला सगळ्यांना इथे काबीज करून समुद्रात आणलं आहे. मग अशी अभिजित म्हटल्याप्रमाणे स्पीड बोट, सनसेट, समुद्र, ऑल दिस ब्युटिफुल पीपल, ऑल यू वंडरफुल पीपल, ह्याच्यापेक्षा मस्त रोमॅन्टिक डेट होऊच शकत नाही. आणि ह्या 2 मोठ्या लव्ह स्टोरीज घेऊन येण्याचं कारण हेच आहे. डिसेंबर महिना असा असतो जिथे आपण न्यू इयर रेझोल्युशन्स करतो. आपल्यापैकी बरीच लोक रेझोल्युशन्स करतील की यावर्षी प्रेमात पडायचं आहे, यावर्षी कदाचित कोणाचे रेझोल्युशन्स असतील की लग्न करायचे आहेत आणि फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन्स डे येतोच. तर ह्या सगळ्या सीझनचं एक औचित्य साधून डिसेंबर हा महिना, हा रोमॅन्टिक महिना, हा रोमॅन्सचा महिना, हा लव्ह स्टोरीजचा महिना, हवेत सुद्धा मस्त एक थंडावा असतो, फार चिडचिड होत नाही, कुठेही वाट बघायला लागली तरी चलता, एक 15-20 मिनिटं आपण खेचू शकतो. त्यामुळे आय थिंक हा फार योग्य पिरियड आहे एखादी लव्ह स्टोरी सुरू करण्यासाठी. आणि आम्हाला खूप आनंद होतो आहे की आम्ही डिसेंबर महिन्यात 1 नाही, 2 नाही, 3 मालिका लॉन्च केल्या. आई आणि बाबा रिटायर होतात 2 तारखेला, एक 16 तारखेला आणि एक 23 तारखेला. त्यामुळे होय, खूप प्री प्लॅन्ड आहे हे की ह्या लव्ह स्टोरीज डिसेंबर महिन्यात लॉन्च होतात.